सर को झुका के आया मैं तेरे सामने। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंतीनिमित्त नतमस्तक होऊन यांना कोटी कोटी प्रणाम। टाकलं का काय आपल्या बापासाठी सगळ्यांनी बोलायचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। हाय हॅलो नमस्कार, आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी माया तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये मी आहे सध्या बौद्ध विहारामध्ये आणि ज्या दिवसाची आम्ही खूप आतुरतेने वाट पाहतो वर्षभर, तर तो दिवस आज आहे, ते म्हणजे 14 एप्रिल। तर तुम्हा सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा। तर तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये गौतम बुद्धांची मूर्ती किती मोठी आहे। तर आजच्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा पण इथे स्थापन केलेला आहे आणि अगोदर नव्हता, आज 14 एप्रिलला त्यांचा पुतळा स्थापन केलेला आहे, ते पण तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल। तर सर्वप्रथम आम्ही इथे सगळे वंदन करणार आहेत। दलितांची तलवार होऊन गेले, अन्यायाविरुद्ध प्रहार होऊन गेले, होते ते एक गरीबच पण या जगाचा कोहिनूर होऊन गेले, कोहिनूर होऊन गेले। वर्गाच्या बाहेर बसून सुद्धा भारताचे संविधान लिहून गेले, भारताचे संविधान लिहून गेले। असे महामानव, विश्वरत्न, भारतरत्न, परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंतीनिमित्त नतमस्तक होऊन यांना कोटी कोटी प्रणाम। या महामानवाविषयी जेवढं बोलावं तेवढं कमीच आहे। तर अशा प्रकारे आमचं वंदन करून झालेलं आहे। आता आहे मिरवणूक, तर आता मिरवणुकीसाठी जातात, तर DJ पण आलेला आहे। तर हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच। Check the mic and make sure it sound right, boys. It sound right, boys. Sound white boy. Sound It sound right, boys. It sound right, boy.
Check the mic and make sure it sound right, boys. आवाज येत नाही, सगळ्यांनी बोलायचंय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. हे बोलतात ना, चुलीवरची तवा आणि जबी बोलायची हवा नेहमी चटके देते भावा. आता हातवरती करायचं भावा. आता आपली हवा गाणं जयभीमचं लावा. Sound white boy. It sound right, boys. It sound white boy. Sound it sound white boy. It sound white boy. It sound right, boys. It sound right, boy. तर आता सगळ्यांनी बोलायचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. आवाज येत नाही, सगळ्यांनी बोलायचं. थकले का काय? आपल्या बापासाठी सगळ्यांनी बोलायचं.